मित्रांनो नमस्कार. मी मिलिंद जाधव TV10. मित्रांनो पुणे म्हटलं की बरेच त्याच्या मागचे विशेषणं येतात. पुणे तिथे काय उणे किंवा शिक्षणाचं माहेरघर. पण त्याचबरोबर पुण्याचं आणखीन एक चांगली ओळख आहे की कलाकारांना ते अतिशय सन्मान देतात असं ते हे शहर आहे. त्यामुळे आत्तासुद्धा ह्या इंटरनेट आणि पिक्चर वगैरे ह्याच्यामध्ये त्या त्या ह्याच्यामध्ये आपले नाटकसुद्धा चालू असतात पुण्यामध्ये, विशेष करून मग बालगंधर्व असू द्यात किंवा इतर आणखीन नाट्यगृह असू द्यात. त्याच्यामध्येच काही कलाकार असे असतात की जे रोडवर सुद्धा त्यांची कलाकृती सादर करतात. त्यासाठी महानगरपालिकेने मागे सुद्धा एकदा कलाकार कट्टा म्हणून एक जागा उपलब्ध करून दिलेली आहे, जी आपल्या डेक्कन इकडे फर्ग्युसन रोडवर आहे. त्या संदर्भात काही आत्ताच सेविका जे झालेले आहेत, तर त्यांचं असं म्हणणं आहे की तिथे ट्रॅफिक जामसं होऊ शकतं कलाकार कट्ट्यामध्ये येणारी माणसं असतील किंवा कलाकार असतील त्यांच्यामुळे. तर त्या संदर्भात काय सांगतायत आपल्या मितालीताई सावळेकर, ह्या आत्ताच ज्या मागं स्वीकृत नगरसेविका होत्या, आता अधिकृत नगरसेविका झालेल्या आहेत. तर त्या आपल्याला काय सांगतात हे आपण त्यांनाच विचारणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. सर्वप्रथम TV10वर सर्वात पहिल्यांदा बाईट देणाऱ्या तुम्ही नगरसेविका ठरलेल्या आहात, तर तुमचं TV10वर स्वागत आहे. मॅडम, तुम्ही कलाकार कट्टा आणि तुम्ही स्वतः कलाकार प्रेमी आहात हे आम्हाला माहीत आहे. तर कलाकार कट्टा संदर्भातलं तुम्ही एक पत्र नुकतंच आयुक्तांना दिलेलं आहे, तुमच्या पूर्ण पॅनलनं दिलेलं आहे. तर काय विषय आहे तो आणि तुमचं काय म्हणणं आहे हे सांगा सर मॅडम, आपल्या सगळ्या ह्यांना कलाकार या नागरिकांना. नमस्कार. मी ॲडव्होकेट मिताली कुलदीप सावळेकर. मी कोथरूडमधनं प्रभाग 29B इथून आता नवनिर्वाचित नगरसेविका आहे. सर्वात प्रथम TV10चे आभार की त्यांनी मला माझी भूमिका मांडण्यासाठी इथे बोलवलेलं आहे आणि ती संधी दिलेली आहे. त्यामुळे खरोखरीच, कारण नाण्याच्या दोन्ही बाजू या नागरिकांना कळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर पहिल्यांदाच आपल्यासमोर हा बाईट देत असताना मी ज्या नागरिकांनी मला भरघोस मताने निवडून दिलं त्यांचेही औचित्य साधत आभार मानू इच्छिते. थोडीशी पार्श्वभूमी सांगते. निवडणुकीचा प्रचार करत असताना जेव्हा आम्ही नागरिकांना भेटलो त्याच वेळेला आम्ही नागरिकांच्या समस्यांचा आढावा घेत होतो आणि त्याच्याकडे आमची नोंद करून ठेवत होतो. निवडणूक झाल्यानंतर आम्ही चौघांनी एकत्रित पॅनेल म्हणून प्रचार करताना ज्या गोष्टी आम्हाला आढळल्या त्यातल्या काही अडचणींचा अग्रक्रम लावून त्याच्यावर आम्ही काम करायला सुरुवात केली. ज्याचाच एक भाग म्हणून त्या गुडलकच्या चौकातील जी रहदारी आहे, जे ट्रॅफिक आहे, त्याच्यामुळे होणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्याचा वेध घेत असता आणि त्याच्या समस्येवरती तोडगा काढत असताना असं लक्षात आलं की कलाकार कट्टा हा जो फुटपाथच्या बाहेर वाढीव झालेला आहे त्यामुळे तिथल्या बसना वळता येत नाही. गुडलकच्या लागून जी लेन आहे त्या लेनमध्ये देखील उद्या दुर्दैवाने एखादी घटना घडली तर ॲम्ब्युलन्स म्हणा, फायर ब्रिगेड म्हणा, येण्याची कुठलीही सोय नाही. त्यामुळे तो कलाकार कट्टा जर तिथनं काढायचा असेल तर तिथल्या कलाकारांना स्थलांतरित करणं हा एकमेव पर्याय अनेक पर्याय शोधल्यानंतर उपलब्ध दिसला. मी सर्वात प्रथम हे निश्चितपणे सांगू शकते की कलाकार कट्टा किंवा कलाकार हा त्यांना स्थलांतर करणं हा आमचा मुख्य हेतू नाही. वाहतूक कोंडी आणि तिथे होणाऱ्या अडचणींवरती मार्ग काढणं हा मुख्य हेतू आहे. कलाकार किंवा कलाकार कट्ट्याला आमचा अजिबातच विरोध नाही. आणि मी हेही सांगेन की कोणताही कलाकार, कारण कलाकार हा मुळात प्रथमतः संवेदनशील माणूस असतो. त्यामुळे कालपासून जे चाललेलं आहे की कलाकारांचा याला विरोध आहे, तर माझं थोडंसं वेगळं मत आहे. आपण थोडे शब्द बदलूयात. कलाकारांचा याला विरोध नाही, तर या सर्व कलाकारांनी व्यक्त केलेली ती तीव्र प्रतिक्रिया आहे जी अगदी स्वाभाविक आहे. आपण देखील आपला कम्फर्ट झोन सोडून जेव्हा कुठेतरी बाहेर जातो किंवा आपल्याला अशी वेळ येते की अरे जी माझी कर्मभूमी आहे ती मला उद्यापासून सोडायची, मला दुसरीकडे कुठेतरी जायचं आहे, मग मी पुन्हा पुरस्थापित होईन ना, मला शून्यातनं सुरुवात करायला लागेल का, असे काही प्रश्न त्यांच्या समोर असणार आहेत. आणि त्याची उत्तरं मला वाटतं TV10 सारखं माध्यम असेल, आम्ही नगरसेवक असू, इतर प्रसार माध्यमं असतील, ती त्यांच्या स्थलांतरित जागेबद्दल देखील माहिती देऊ शकतील. त्यांना आपण निश्चितच पुनर्प्रस्थापित होण्यासाठी मदत करणार आहोत. आम्ही नगरसेवक काय, किंवा तुम्हाला माहितीच आहे माननीय चंद्रकांत दादा तसेच मुरलीधर मोहोळ हे कलाकारांसाठी आणि संस्कृती आणि कलेसाठी इतकं काम करतात की कोथरूड ही पुण्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. त्या कोथरूडचं
प्रतिनिधित्व करत असताना कलाकारांवरती अन्याय नक्की होणार नाही याची आम्ही 100% काळजी घेऊ. ज्या वेळेला आम्ही आयुक्तांना निवेदन देण्यासाठी गेलो तेव्हा देखील आम्ही त्यांना आवर्जून ही गोष्ट सांगितली की आपल्याला हा प्रश्न सोडवताना कलाकारांना स्थलांतरित करणं, पुनर्प्रस्थापित करणं ही देखील आपली प्रामुख्याने मागणी आहे. आणि मी या निमित्ताने आयुक्तांचं देखील कौतुक करीन 2 कारणांसाठी. एक, त्यांनी मुळात या प्रश्नाची विशेष गंभीर दखल घेत ते आमच्याबरोबर पुढच्या 1 तासात त्या साईटवरती व्हिजिट करायला आले होते. योगायोगाने त्याच भागात आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याबरोबर त्यांची व्हिजिट आधीच ठरली होती, जी रुपालीपासून सुरुवात होणार होती. आणि आम्ही विनंती केल्यामुळे ते गुडलक चौकातही पाहणी करायला आले. आल्या त्यांनी नागरिकांशी संवाद साधत असतानाच कलाकारांशी संवाद साधला आणि त्यांनी कलाकारांना जे वाक्य सांगितलं ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. ते कलाकारांना असं म्हणाले की अगर आपको ऐसे लग रहा होगा कि आप रास्ते पे बैठते हो तो आपको सुनने वाला कोई नहीं, तो ऐसा मत समझिए, मैं यहाँ आपको सुनने के लिए आया हूँ और मैं ये जिम्मेदारी लेता हूँ कि जो कुछ भी करूँगा वो आपके लिए भी बेहतर होगा. यापुढे त्यांनी त्या सर्व कलाकारांचं कौतुक केलं. ते त्यांना असं म्हणाले की एवढ्या आवाजामध्ये, गोंगाटामध्ये तुम्ही सगळेजण कॉन्सन्ट्रेट कशा पद्धतीने करता आणि इतकं चांगलं काम कसं करू शकता, आणि जर ही तुमच्या क्षमता असेल तर यू ऑलवेज डिझर्व अ बेटर प्लेस. तर मला असं वाटतं की आयुक्त देखील तितक्या संवेदनशीलपणे हा प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहेत. आणि मी मगाशी म्हणल्याप्रमाणे एकही कलाकार असं म्हणणार नाही की कितीही ॲक्सिडेंट होऊ देत, कितीही अडथळे होऊ देत, कितीही अडचणी येऊ देत, तरी देखील आम्ही आमची कला सादर करत राहणार. उलट पक्षी आपण सर्वांनी एकत्रित येऊन त्यांना जर मदत केली, पुनर्प्रस्थापित करत असताना ही काळजी घेऊयात की कलाकार कट्ट्यापासून जवळच्या जागेत ते पुनर्प्रस्थापित होतील. माझे सहकारी नगरसेवक पुनीत जोशी यांनी तात्काळ आयुक्तांना सुचवलं की संभाजी बागेमध्ये जागा आहे, कमला नेहरू उद्यानामध्ये देखील जागा उपलब्ध होऊ शकते, जिथे फिरायला येणारे आणि अनेक लोक सहभागी होऊ शकतात. त्यावेळेला तात्कालिक आमदार आपले सिद्धार्थ शिरोळे यांनी देखील त्याला लगेच सहमती दाखवली. त्यामुळे कुठल्याही प्रकारे यांच्यावरती अन्याय न करता आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. जसं कलाकारांना वाटतं तसंच आम्हाला देखील हा निर्णय घेताना अजिबातच आनंद झालेला नाही. आणि आपल्याला माहिती आहे की आमच्याच सहकारी नगरसेविका की ज्या अनुभवी आहेत, वयाने मोठ्या आहेत, त्यांनी देखील हा कलाकार कट्टा उभा करत असताना प्रचंड कष्ट घेतलेले आहेत. निश्चितपणे पुणेकरांनी आजपर्यंत त्याचा चांगलाच वापर केलेला आहे, ज्याचं मोदीजींनी देखील कौतुक केलेलं आहे. परंतु आज त्यांनाही वाईट वाटत नसेल का, पण त्याही जनहितासाठी आमच्या सोबत आहेत. सर्वांचं म्हणणं एकच आहे की काय होतं, एक व्यक्ती, एक समूह, याचबरोबर जेव्हा पब्लिक ॲट लार्जचा विषय येतो, कारण तिथे राहणारे स्थानिक रहिवासी, त्याचबरोबर त्या रस्त्याचा वापर करणारे, म्हणजे आपण जर पाहिलं तर तो ओव्हरफ्लोडेड रस्ता आहे, म्हणजे त्या रस्त्याचा प्रचंड वापर होतो, प्रचंड वाहनं तिथनं जात येत असतात. त्यामुळे त्या दृष्टीने तेवढ्या सर्व नागरिकांचा प्रश्न सोडवणं. आणि मला वाटतं लोकशाहीमध्ये तुम्ही सगळेजण मान्य कराल की जेव्हा एवढ्या मताधिक्याने आम्हाला मॅन्डेट मिळतो किंवा नागरिकांनी निवडून दिलेलं आहे, त्यामुळे निश्चितपणे त्यांचं आयुष्य सुलभ व्हावं, त्यांच्या अडचणी आम्ही सोडवाव्यात, हीच त्यांच्याकडनं अपेक्षा आहे आणि आमचा तो एक प्रामाणिक प्रयत्न आहे. मी पुन्हा एकदा इथे अधोरेखित करीन की कलाकारांवरती अन्याय करणं, कारण नसताना त्यांना स्थलांतरित करणं, कलाकार कट्ट्यासारखी वास्तू जी एक चांगली वास्तू आहे ती कमी करून तो फुटपाथ परत रिसाईज करणं, हा पर्याय दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला काढावा लागलेला आहे. आणि निश्चितपणे सगळे कलाकार आमची ही भूमिका समजून घेतील. आम्ही कायम त्यांच्यासोबत आहोत. त्याचबरोबरीने पुनर्प्रस्थापित झाल्यानंतर जे सांस्कृतिक कार्यक्रम होतात, इतरही ठिकाणी आम्ही त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊ शकणार असलो तर तोही प्रयत्न आपण करीन. यावेळेला आवर्जून एक नमूद करीन की माननीय चंद्रकांत दादा पाटील हे स्वतः कलाकारांसाठी काम करत असतात. कोविड काळामध्ये आपण पाहिलेलं आहे. आजही समुत्कर्ष सारखा उपक्रम की जिथे धान्य केवळ कलाकार आहेत म्हणून त्यांना 50% सवलतीच्या दरामध्ये मिळत जातं. पण हे सगळं करताना कुठेही आपण त्यांच्यासाठी काहीतरी करतोय असं न मानता दादा असं म्हणतात की कलाकारांनी आपल्यासाठी जे योगदान दिलेलं आहे त्याच्या बदल्यात आपण एवढं त्यांच्यासाठी करू शकतो. मग इतकी संवेदनशील भूमिका असताना किंवा माननीय मुरलीधर मोहोळांनी कोथरूडमध्ये अनेक सांस्कृतिक महोत्सव केलेले आहेत. स्वतः पुनीत जोशी हे या सर्व नृत्य महोत्सव आणि या सगळ्याच्यामध्ये दादांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम करत असतात.
संदीप खर्डेकर आणि विद्यमान नगरसेविका मंजुषाताई खर्डेकर या देखील सर्व कलाकारांसाठी 12 बलुतेदारांसाठी कोविड काळामध्ये उभे राहिले होते. त्याचबरोबर माझी अंकुर प्रतिष्ठान ही NGO आहे ज्यांच्या मार्फत आम्ही देखील कोविड काळामध्ये या सर्व कलाकारांसोबत उभे आहोत. त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्व कलाकारांना विनंती करीन की आपण जर या मोहिमेमध्ये सामील झालात, आपण स्वतःहून या गोष्टीला संमती दर्शवलीत तर निश्चित पुणेकर आपल्या प्रति कृतज्ञ असतील आणि एक वेगळा पायंडा आपण पाडू शकू आणि 2 वेगळ्या बाजू आहेत असं न म्हणता आपण एकत्रित येऊन या प्रश्नावर चांगल्या पद्धतीने तोडगा काढूयात आणि आम्ही तुमच्यासाठी देखील तुम्हाला मदत करण्यासाठी निश्चित कटिबद्ध आहोत. मी मगाशी म्हणल्याप्रमाणे हा निर्णय घेताना निश्चित आम्हालाही दुःख आहे, पण आपल्या सर्वांना माहिती आहे की जसं शरीराचा एखादा अवयव आपल्या शरीरापासून बाजूला करायचा असेल तो निर्णय तितकाच दुःखद, वेदनादायी परंतु अपरिहार्य असल्यामुळे निर्णयात्मक असतो. आमची कलाकार कट्ट्याच्या बाबतीतही अगदी ती आणि तशीच भूमिका आहे ही आपण सर्वांनी समजून घ्यावी. यावर आपल्याला काही प्रश्न, शंका असतील तर निश्चितपणे आम्ही समोरासमोर बसून याच्यावर तोडगा काढू शकतो. आपण या TV10च्या माध्यमातून त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ शकता. फक्त प्रतिक्रिया देत असताना आपण भाषेचा संयम किंवा भाषेची मर्यादा पाळावी एवढी एकच माफक अपेक्षा आहे. आणि एक मात्र निश्चित सांगेन की या सर्व प्रकारांमध्ये कलाकारांबद्दल आम्ही जेवढे संवेदनशील आहोत तितकंच जर उद्या त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून इतर कुठल्या हेतूने काही गोष्टी केल्या गेल्या किंवा केवळ विरोधाला विरोध म्हणून करण्यासारख्या गोष्टी झाल्या तर मात्र आम्ही 4ही जण संघटित होऊन हा प्रश्न कायदेशीररित्या निश्चितपणे मार्गी लावू एवढं मात्र खात्रीने सांगते. धन्यवाद. मॅडम, काही प्रश्न तर आपल्याला येणारच आहे, पण त्याचबरोबर असा प्रश्न आहे की ही प्रक्रिया सगळी पूर्ण कधीपर्यंत करणार आहे? काय आश्वासन दिलं तुम्हाला आयुक्तांनी? कधीपर्यंत म्हणजे प्रोसेस कधीपर्यंत होईल? स्थलांतरित म्हणा किंवा हे बंद म्हणा, कधीपर्यंत होणार याची कल्पना द्या जरा थोडीशी. लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न आहे, पण मी म्हणल्याप्रमाणे आपल्या सर्व कलाकारांसाठी स्थलांतरित जागा ज्या क्षणी निश्चित होईल, ज्या क्षणी त्यांना पुनर्प्रस्थापित करण्याची प्रक्रिया होईल, त्यानंतर या सर्व प्रक्रियेला वेग येईल. ठीक आहे. आणखीन काय तुम्हाला आव्हान करायचं आहे लोकांना किंवा तुम्ही तर केलेच आहे? तर आता मॅडमचं तुम्ही सगळं ऐकलेलं आहे. त्याचबरोबर मॅडमनं आमचंही काम केलेलं आहे की जे आम्ही म्हणतो की तुमचे कॉमेंट्स आम्हाला कळू द्यात, त्या पद्धतीनं तुम्ही सुद्धा ह्या विषयावर काय तुमचे कॉमेंट्स सांगा, चांगल्या शब्दात सांगा, हे आमचंही म्हणणं आहे. कारण काय नुसतं आरोप करणं हे फार सोपं आहे. तर आपल्याला जे सगळ्यांचं म्हणजे जे पुण्याचं हित आहे एका लार्जर अँगलमध्ये आपण ते बघणार आहोत. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत होता TV10.